पंचायत समितीमध्ये मिरज पॅटर्न राबवल्यानंतर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेते जिल्हा परिषदेच्या राजकारणात ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत। खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता आणूनच दाखवावी असं जाहीर आवाहन भाजपच्या नेत्यांनी दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसला केराची टोपली दाखवत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सहलीवर पाठवले। त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता आणू पाहणाऱ्या भाजपला धक्का बसलाय। शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे सांगली वासियांचं लक्ष लागलंय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेनेचे 2 सदस्य महाविकास आघाडीच्या सदस्यांबरोबर सहलीवर जात नॉट रिचेबल झालेत। सांगली जिल्हा परिषदेवर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत काँग्रेससह 36 सदस्य अज्ञात स्थळी गेलेत। कोणती दगाबाजी होऊ नये यासाठी खबरदारी घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी झेडपीमध्ये मिरज पॅटर्न करण्याची रणनीती आखली आहे। 18 मार्च रोजी अध्यक्ष निवड होत असल्यानं 36 सदस्य गायब आहेत। त्यामुळे सांगली जिल्ह्याचं राजकारण तापले असताना शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले होते। मात्र शिवसेनेतील 2 सदस्यांनी महाविकास आघाडीसोबत अज्ञात स्थळी जाण्याची भूमिका घेतली आहे। सांगली जिल्हा परिषदेमध्ये 32 सदस्यांची आवश्यकता आहे। महायुतीकडे काठावरचे बहुमत आहे, त्यातील निम्मे भाजप, जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटना असे एकूण 18 आहेत। शिवाय भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं शिवसेना सोबत घ्यावे तर शिवसेनेकडे 7 सदस्य आहेत। त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन होणं मुश्किल आहे। यापूर्वीच शिवसेनेने देखील भाजपला पाठिंबा देण्यास नकाराची भूमिका घेतली आहे। शिवसेनेनं अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नसली तरी शिवसेनेचे 2 सदस्य महाविकास आघाडीच्या सदस्यांसोबत थंड हवेच्या ठिकाणी रवाना झालेत। यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची सेना एकत्र येत अज्ञात स्थळी गेली असताना त्यांच्यासोबत शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे 2 सदस्य रवाना झाल्याची माहिती आहे। दोघेही सदस्य हे आटपाडी तालुक्यातील आहेत। या सदस्यांनी आपले फोन स्विच ऑफ केलेत।